नुकतीच निवडणूक संपन्न झाली असून वणीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील उभारलेल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम जवळ एक वाहन मागील 3 ते 4 तासांपासून संशयास्पद उभं असल्याचं शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार संजय दरेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना आढळलं। तपासणी केली असता त्यात इलेक्ट्रॉनिक साहित्य भरलेलं होतं। त्या वाहनाचे कोणतेही दस्त सुरळीत नव्हते, त्यामुळे या वाहनाला वणी पोलिसांच्या हवाले करण्यात आले आहे। स्टॉक रूम जवळील 100 मीटर अंतरावर सक्त सुरक्षा असताना देखील महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH14 LB 9017 हे पूर्ण पॅक असलेलं वाहन मागील अनेक तासांपासून स्ट्रॉंग रूम जवळ उभं होतं। त्या वाहनावर शिवसैनिकांची नजर गेली असता त्या वाहनाची चौकशी केली असता त्या वाहनात इलेक्ट्रॉनिक साहित्य भरलेले आढळले। ते साहित्य नेमकं कुठं कशाचं आहे, कुठं द्यायचं आहे याची कोणतीही माहिती नाही। त्याचबरोबर सदर वाहनाचे कोणतेही दस्त सुरळीत नव्हते, त्यामुळे या वाहनावर शंका बळकावली असता शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार संजय दरेकर, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, दिलीप भोयर, शरद ठाकरे, अजिंक्य शेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते जमले व त्यांनी सदर वाहन पोलिसांना पाचारण करून पुढील तपास उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बहिराणी व त्यांचे सहकारी करत आहेत। याबाबत शहरात मात्र उलटसुलट चर्चेला पेव फुटलं असून बघता बघता पोलीस स्टेशन समोर हजारो नागरिक जमा झाले होते। जमलेल्या नागरिकांना सांभाळताना पोलिसांना मात्र तारांबळ उडाली होती। वृत्त लिहेपर्यंत सदर वाहनातील साहित्य हे कोणते आहे हे यावर मात्र कोणतेही निष्कर्ष निघाला नाही। असे 3 वाहन शहरात असल्याची चर्चा आहे। महाराष्ट्र T24 साठी आबिद हुसैन, वणी।